मिळत नव्हता. प्रत्येक वेळेस मला काही करायची इच्छा व्हायची आणि ती कधी करायची. तर हे पुस्तक जवळजवळ 8 महिने लिहिण्यात लिखाण चाललं होतं आणि हाताने लिहून कागदावर उतरवणं काही शक्य नव्हतं. मग विचार केल्यानंतर की जी 2 मुलांचा ज्यांचा सन्मान केला, माझ्या मनातली कल्पना मी नाईट राऊंडमध्ये त्यांना गाडीत घ्यायचं, कॉलर माईक लावायचे ते आणि मला जे बोलायचे ते मी रेकॉर्ड करायचो. ते रेकॉर्ड झाल्यानंतर ते शब्दांतरित करून माझ्याकडे आणायचे. परत मी त्याला करेक्शन्स करायचो आणि ते करेक्शन्स झाल्यानंतर बरं हिंदी आता या ठिकाणी नाही तर मी सचिन सुकले हे टाईप करायचे. असं 2-3 वेळा रिफाईन करून आज तरी हे पुस्तक या ठिकाणी जरी आलेलं आहे तर हे प्रथम आवृत्ती जरी असेल तर ती जास्त प्रमाणात मुद्दाम केलेली नाही. त्याच्यामध्ये आपण डेमो बुक म्हटलं तरी चालेल या पुस्तकाला, कारण आपण परत आता तज्ज्ञांची मतं घेणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. त्याच्यामध्ये अजून काही आता आपण 22 कॅरेट म्हटलं तरी चालेल, 24 कॅरेटमध्ये नेण्यासाठी काही आपण प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये सूचना ही संकल्पना मांडलेली आहे, नवीनच संकल्पना आहे. मला जेव्हा सुचलं तेव्हा ते सुचण्याचं मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि गुगलवर गेलो. मला काही सुचलं काही सापडलं नाही. त्या सूचनेवर कुठल्या साधी कविता पण सापडली नाही, कुठला लेख सापडला नाही. परंतु माझ्या असं लक्षात आलं की ही फार चांगली केमिस्ट्री आहे, चांगले रसायन आहे, चांगली एक भट्टी आहे. ही जर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आली तर प्रत्येक माणूस निश्चित यशस्वी होईल असं मला ठाम विश्वास आहे. मी त्या दिवशीच भारद्वाज मॅडमला बोललो की 51 जे सायकॉलॉजिस्ट हिस्टॉरिकल आहेत ते सगळे परदेशातील आहेत. पुस्तकं इंग्लिशमध्ये असतात. सायकॉलॉजी हे काही पुस्तक आपण तिकडचेच वापरतो, आपल्या पुस्तकाचं नाही आहे. म्हणून पहिल्यांदा मराठीत मी लोकांना दिलेलं आहे. तिकडचे पुस्तकं आपण इकडे डॉलरमध्ये घेऊन वाचतो. माझी अशी इच्छा आहे की 52वं नाव आणि ते पुस्तक आटकेपार झेंडा लावण्यासाठी जाईल अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी परत अधिक मदत घेईल. या ठिकाणी पुस्तकाविषयी थोडंसं अगदी छोटी संकल्पना आहे, छोटी छोटी उदाहरणं आहेत. त्याचे गंभीर परिणाम पण आहेत, चालण्याचे परिणाम आहेत. मनात आलेला पहिला विचार म्हणजे सूचना आणि त्याच्यावर झालेली कृती म्हणजे सूचना परिपूर्ण झाला. साधी कॉन्सेप्ट घेऊन त्याच्यावर 16 प्रकरणाचं पुस्तक तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सूचनेची सायन्स, सूचनेची प्रक्रिया, सूचनेचे अडथळे, सूचनेचे प्रकार, सूचनेची उपयोगिता असं सर्व अंगाने आणि त्याच्यामध्ये एक टेस्ट दिलेली आहे, सायकोमेट्रिक टेस्ट जी तज्ज्ञांच्या मदतीने डेव्हलप केलेली आहे. त्याला रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी जे आवश्यक असतात सगळ्या बाबी केलेल्या ते तज्ज्ञ त्यांना या ठिकाणी ते समजेल. जर एखाद्या आपण आता हल्ली पूर्वी डिस्टिंक्शन मिळालं खूप झालं, पण हल्ली आता 80%च्या पुढं मार्क मिळाल्याशिवाय त्याला काही चांगले मार्क पडले असं म्हणत नाही. त्याचा स्कोअर 135च्या वर गेला तर त्याचं सूचना बऱ्यापैकी आहे, तो जीवनात यशस्वी पण निश्चित असेल असं दिसतं. मी माझ्या या पॅरलली मी खूप चांगल्या यशस्वी लोकांचा, अमिताभ बच्चन जे असेल, जॅकी रोशन असतील, नेल्सन मंडेला असतील किंवा अनंत अशा विविध क्षेत्रातल्या लोकांचा अभ्यास केला. माझे पॅरामीटर्स जुळवले. माझ्या रिफाईन करत 10 पॅरामीटर्स त्याच्यातून निघाले. पुस्तकामध्ये ते उल्लेख आहे कुठले ते पॅरामीटर्स आहेत आणि ते पॅरामीटर्स जर आपण परिपूर्ण केले तर आपल्याला पटकन योग्य वेळी योग्य सुचतं. कधी कधी योग्य सुचतं पण कृती होत नाही. शेजारचा एक प्रसंग मी त्याच्यात दिलेला आहे की फक्त एक शिवसेनेचा अध्यक्ष आणि 10 शिवसैनिक रस्त्याच्या मधोमध बसले होते. शिवाजी महाराज पुतळ्याची कल्पना झाली होती आणि माझे नेतृत्वाचे संबंध होते. फोटो सेशन झालं, मीडियाला बाईट झाला आणि त्यांना उठा चला आता जाऊया पोलीस स्टेशन 68 तर चहा घेऊया एवढं सांगायचं होतं. ते सांगितलं नाही, परंतु प्रेमाच्या संबंधापोटी फक्त तहसीलदार साहेबांना येत्या 10 मिनिटात आपण त्यांना निवेदन इथेच देऊ आणि जाऊ. हा असाचा प्रसंग होता. सुद्धा वाळके साहेब सुद्धा त्या ठिकाणी सिंगाला होते. त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग झाली वाळके साहेबांच्या त्या प्रसंगामुळे. तर त्या 10 मिनिटात सुचलं मला त्यांना घेऊन जायचं, कृती नाही झाली. त्या 10 मिनिटात ती बातमी वाऱ्यासारखी पूर्ण शहरामध्ये पसरली. पूर्ण शहर त्या ठिकाणी गोळा झालं. एक केंद्रीय गृहमंत्र्याची मुलगी त्या बसमध्ये, सगळे शेगडी रस्ता, संगम रस्ता जाम झाला, नाशिक रस्ता जाम झाला, जाळपोळ सुरू झाली, दगडफेक सुरू झाली. फायरिंग कंट्रोलमध्ये आलं नाही आणि लेणे के देणे पडले. सुचलं पण कृती केली नाही आणि मग सुचल्याबरोबर
आपण कृती करायला पाहिजे. तो असे अनंत उदाहरणं काही मंत्रातले काही खाजगी असे सगळे उदाहरणं दिलेली आहेत. अतिशय मला असं वाटतं कॉम्पॅक्ट आणि चांगलं बुक या ठिकाणी झालेलं आहे आणि उपयोगिता त्याच्या मी इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन प्रायमरी इंग्लिशमध्ये करायला अगोदर आणि नंतर हायर लेवलच्या इंग्लिशमध्ये जेणेकरून नाटकेपार झेंडा अमेरिकेचंच आपण वाचावं ना, आपलं अमेरिकेने का वाचू नये. तर असा माझी इच्छा आहे माझ्यासाठी. तर यासाठी आणि मला असं वाटतं की मी दैवा सरांची असते ती प्रायमरी पहिलं प्रदर्शन करण्याचे का व्यक्त केलं की मला या ठिकाणी सर या ठिकाणी त्या पुस्तकाचं इनॉग्रेशन करण्यासाठी माझंच विभाग माझ्या विभागाचे वरिष्ठ मी अनेक जणांना बोलू शकतो, पण मला असं वाटतं की योग्य त्याचं अनावरण सरांच्या हस्ते होऊ शकेल. म्हणून मी सरांना विनंती केली की मॅडम आपण दोघंही यावं आणि माझे सगळे वरिष्ठ या ठिकाणी आहेत ज्यांनी मला प्रेम दिलं आहे. एवढी उंची खात्यामुळेच मिळालेलं आहे. बाहेर स्टॅडीज आपण जर पाहिले असतील मी कश्यप साहेबांपासून तर जे माझ्या जीवनामध्ये होते सर्वांच्या त्या ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढं प्रयत्न केलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे बुक आहे. पुढचा विचार. धन्यवाद सर. आणि या अतिशय उपयुक्त पुस्तकाचं अनावरण आपण आता मान्यवरांच्या हस्ते करूया. त्यांच्या हातामध्ये आपण त्याची फर्स्ट कॉपी आणि जसं साहेब म्हणाले ही अजूनही रॉ आहे. अजूनही यामध्ये आपण काही गोष्टींच्या सुधारणा करून आपण ती सगळ्यांसाठी उपलब्ध करणार आहोत. पण आजचा हा सोन्याचा दिवस त्यामुळे आजचा हा मुहूर्त आपल्याला गाठणं महत्त्वाचं होतं. आपण त्याच्यामध्ये तिथे असावं. सगळ्यांनी पुस्तकाची रिबीन काढून ते आम्हाला सगळ्यांना मुखपृष्ठ बघायचं आहे. अतिशय अर्थपूर्ण जेवढं पुस्तक तेवढंच बोलकं त्याचं मुखपृष्ठ आहे. नावाइतकंच अनेक गोष्टी सूचित करणारं. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी घोषित करते डॉक्टर सीताराम चंद्र कोल्हे यांचं आस्वाद सुचण्याचा हे पुस्तकाचं आता अनावरण झालेलं आहे. जर शेल्फवर मिळालं नाही तर ते आपणच घ्यावं अशा अर्थाची एक इंग्लिश म्हण आहे. इफ यू डोंट गेट अ बुक ऑन द शेल्फ राईट इट. मला असं वाटतं ही म्हण साहेबांनी स्वतः सिद्ध केलेली आहे की सुचण्यावर कोणीच काही नाही असं कसं आणि मग तिथून ती प्रक्रिया सुरू झाली. तर अतिशय सुंदर असा हा प्रवास. याच टप्प्यावर मला आणि एक अतिशय सुंदर गोष्ट आपल्यासोबत शेअर करायची आहे, आपल्यापर्यंत ती पोहोचवायची आहे. आतापर्यंतच्या कामाचा ज्याला आपण म्हणूया समृद्ध खजिना वारकरी संप्रदायाचे संस्कार, संगीताचे देण